विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण मॅथ्स 1 मधील सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय रियल नंबर्स. ॲक्च्युली रियल नंबर म्हणजे काय हे तुम्हाला थोडंसं कळायला पाहिजे. आणि मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या चॅप्टरमध्ये आपण यातला काही भाग शिकलेलो आहोत. तर रियल नंबर म्हणजे काय बघा. सपोज आता मी काही नंबर्स इथे लिहितोय. फर्स्ट नंबर मी असं लिहितोय n. n is a set of natural number. You know all the natural numbers are starting from 1, 2, 3, 4 and dot 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 infinity. It is called as the set of natural numbers. Okay. नॅचरल नंबर्स नंतर आपण दुसरा भाग घेतला होता तो म्हणजे W, that is the set of all whole numbers and it is starting from 0, 1, 2, 3, 4 and infinite up to infinite. It is the set of all whole numbers. त्यानंतर सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर. याच्यानंतर तिसरा भाग आपण घेतला होता इंटिजर्स, दॅट इज द सेट ऑफ आय, that is the set of minus numbers -2, -3, -1, 0, 1, 2, 3 dot 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 infinite पर्यंत. My set of all negative numbers 0 and all positive numbers, it is called as the integers. Set of all integers. Now what is the meaning of real number हे आपल्याला शोधण्यासाठी या पहिल्यांदा या सर्व संख्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. नॅचरल नंबर म्हणजे काय तुम्हाला कळालंय, होल नंबर्स कळालेत, इंटिजर्स कळालेत. नॅचरल नंबर हा होल नंबरपेक्षा लहान असतो. याचा अर्थ प्रत्येक नॅचरल नंबर हा होल नंबरमध्ये आहे. 1, 2, 3, 4 बघा इकडे 1, 2, 3, 4. प्रत्येक होल नंबर हा इंटिजरमध्ये आहे. इंटिजर नंतर आपण मागच्या लेसनमध्ये क्यूचा सेट पाहिला होता. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॅशनल नंबर? The numbers which can be written into numerator and denominator form. अंश आणि छेद या स्वरूपात ज्या संख्या लिहिल्या जातात त्यांना आपण बोलतोय रॅशनल नंबर्स. ओके. मग आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर त्याचे डेफिनेशन लिहिताना मी त्याची डेफिनेशन अशी लिहू शकतो. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर सच दॅट P upon Q is such that a P and Q belongs to integer. म्हणजे Q हा P upon Q अशा संख्यांचा सेट आहे ज्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्या या इंटिजर असतील, बट Q is not equals to 0. आता याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मग आता याचा अर्थ काय, तर बघा कुठलीही संख्या जी मी अंश आणि छेद या स्वरूपात लिहितोय, 3/4 it is a rational number, 4/5 rational number, 9/6 rational number, -3/2 it is a rational number. ओके. मग आता या सगळ्या जर रॅशनल नंबर असतील तर मग मला सांगा, मी तर इथे असं लिहितो ऑल बिलॉंग्स टू इंटिजर्स, नुसता मी -3 लिहिला तर हा रॅशनल नंबर आहे का, तर येस इट इज ऑल्सो रॅशनल नंबर. कारण जेव्हा एखाद्या संख्येला डिनॉमिनेटर नसतो तेव्हा तो 1 असतो, छेद नसतो म्हणजे किती असतो 1. म्हणजे प्रत्येक इंटिजर हा रॅशनल संख्या आहेच, लक्षात ठेवा. नुसता मी 2 लिहिला हा सुद्धा रॅशनल आहे, बिकॉज याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे तो 1 आहे, छेद नसतो म्हणजे 1 असतो. मग एखादा मुलगा बोलेल सर 0 हा रॅशनल नंबर आहे का, तर येस 0 इज ऑल्सो रॅशनल नंबर, बिकॉज इफ आय राईट हिअर 1 डिनॉमिनेटर, 1 ने जर याला डिवाइड केलं 0ला तर उत्तर 0 येतोय. इट मीन्स it is having also denominator 1, that means 0 is also a rational number. ओके. म्हणजे रॅशनल नंबर म्हणजे काय, अंश आणि छेद या स्वरूपात लिहिली जाणारी प्रत्येक संख्या ही रॅशनल असते. पण आता इथे मी एक कंडिशन लिहिली आहे, क्यू इज नॉट इक्वल्स टू 0. याचा अर्थ काय, जर एखादी संख्या मी 3/0 अशी जर लिहित असेल तर हिला आपण रॅशनल संख्या बोलू शकत नाही, कारण याला 0 ने डिवाइडच होत नाही. -4/0 नॉट अ रॅशनल नंबर, बट 0/4 इट इज अ रॅशनल नंबर. ओके. मग आता तुम्हाला रॅशनल नंबर्स कळालेत. पण आपण जर शिकतोय रियल नंबर आणि मी तुम्हाला शिकवतोय नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, देन व्हॉट इज मीन बाय रियल नंबर. तर रियल नंबर म्हणजे काय,
या सर्व संख्यांना कलेक्टिव्हली एकत्रितपणे बोलायचं अ रिअल नंबर. या सर्व संख्यांना जेव्हा मी एकत्रित करणार याचा अर्थ रिअल नंबर. मग आता रिअल नंबरला मराठीमध्ये आपण बोलणार आहोत वास्तव संख्या. वास्तवात ज्या संख्या आपण वापरतो, यूज करतो, पाहतो, मॅथ्समध्ये यूज करतो, त्या सगळ्यांना आपण बोलणार आहोत रिअल नंबर. मग आता या रिअल नंबरमध्ये पुढे आपल्याला शिकायचं आहे, पुढचा भाग आपल्याला महत्त्वाचा शिकायचा आहे, तो म्हणजे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग नंबर्स. टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग नंबर्स. मग टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग नंबर शिकण्या अगोदर एक डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. मी इथे लिहून देणार आहे तुम्हाला डेफिनेशन. डेफिनेशन काय बघा, अ रॅशनल नंबर. व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर? त्याची डेफिनेशन तुमच्या प्रत्येकाकडे लिहिलेली पाहिजे. रॅशनल नंबर बघा, द नंबर विच कॅन बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. ज्या संख्या पी अपॉन क्यू या स्वरूपात लिहिल्या जातात. द नंबर which can be written or expressed in the form of p upon q. p अपॉन क्यू या फॉर्ममध्ये लिहिता येणारी प्रत्येक संख्या हिला आपण रॅशनल बोलतोय. वेअर p and q are integers but q is not equals to 0. छेदामध्ये असणारी संख्या 0 नसली पाहिजे, म्हणजेच तो सेट आपण असा लिहितो q is equals to p upon q such that p is a set of all p upon q such that p and q belongs to integer but q is not equals to 0. ही आहे रॅशनल नंबरची डेफिनेशन. आणि आता मी जाणार आहे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग कडे. व्हॉट इज मीन बाय टर्मिनेटिंग, व्हॉट इज मीन बाय नॉन टर्मिनेटिंग हे ॲक्च्युली तुम्हाला कळालं पाहिजे. टर्मिनेटिंग नंबर्स कुठले असतात, नॉन टर्मिनेटिंग नंबर्स कुठले असतात हे कळण्यासाठी जरा थोडंसं लक्ष द्या. आता बघा, मी काही संख्या इथे असं लिहितो बघा. इथे मी लिहितोय टर्मिनेटिंग अँड इकडे मी लिहितोय नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. मग आता रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर बघा, मी सपोज एक अंक असा लिहितोय 3/5. या 3/5 लिहिताना जर मी या 3ला 5ने डिवाइड केलं, 3ला जर मी 5ने डिवाइड करत असेल तर मला डिवाइड करताना 0चा भाग लागेल, कारण 3 लहान आहे. 5 0 जा 0, शून्याचा भाग लागला, इथे आला 3. आता मी इकडे 0 वाढवला की इथे एक पॉईंट देणार. 5 1 5, 5 36, 5 3 जा 30, रिमाइंडर 0 येतोय, भागाकार संपतोय, उत्तर येते 0.6. ओके, मला तुमच्याकडूनच उत्तर येणार आहे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय. मी इकडे या साईडला एक उदाहरण लिहितोय, या बाजूला इथे मी लिहितोय 33/16. जर या 33ला मी 16ने डिवाइड केलं तर भागाकार कसा येतोय बघा, 16 1 16, 16 2 32. ओके, इथे 1 राहील, मी 0 वाढवला, 1 0 वाढवला, इथे एक पॉईंट देतोय, अजून एक 0 वाढवतोय, आणि इकडे भाग कितीचा लागतोय बघा, कितीचा भाग लागतोय व्यवस्थित विचार केला तर आपला भागाकार लागेल 16 1 16, 16 96, इथे उत्तर येईल 96. ओके, 4 राहतील, परत मी 0 घेणार आहे, परत 0 वाढवला तर एक 16 1 16, 16 2 32 असा भाग लागेल, इथे 32 येतील, 8 राहील, 16 85. म्हणजे जर मी त्या 33ला 16ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर येते 2.625. भागाकार जर स्टॉप होत असेल तर त्याला आपण टर्मिनेटिंग बोलणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ही नंबर सुद्धा टर्मिनेटिंग मध्येच येईल. मी अजून एक उदाहरण घेतो, अजून एक बघा,
22/7. 22ला जर मी 7ने डिवाइड केलं तर भागाकार किती येतो बघा. 7 एके 7, 7 त्रिक 21. इथे 1 राहील. मी परत एक शून्य वाढवणार. 7 एके 7 बरोबर. इथे 3 येईल. 7 चोक 28. ओके. इथे 2 राहणार. 7 दुने 14. इथे 6 राहतील. 7 8 56. बघा 60 - 56. 4 राहील. परत 7 35. ओके. इथे 5 राहतील. 7 7 49. भागाकार स्टॉप होत नाहीये. जेव्हा भागाकार स्टॉप होतच नाही तेव्हा त्या प्रकारच्या नंबरला मी बोलणार आहे नॉन टर्मिनेटिंग नंबर. आणि भागाकार जेव्हा स्टॉप होतोय तेव्हा त्याला आपण बोलतोय टर्मिनेटिंग नंबर. मग आता रिकरिंग म्हणजे काय हेही तुम्हाला कळालं पाहिजे. मग रिकरिंग म्हणजे काय हे कळण्यासाठी मी अजून एक उदाहरण तुम्हाला देणार आहे. बघा व्यवस्थित बघा. रिकरिंगसाठी व्हॉट इज द मीन बाय रिकरिंग. तर आपण एक सिंपलचं उदाहरण एक घेऊ. 2/11. 2/11. 2/11 या 2ला जर मी 11ने डिवाइड करायचा प्रयत्न केला तर डायरेक्टली भाग जाणार नाहीये. शून्याचा भाग लागेल. 11 0 जा 0 इथे येईल. इकडे शून्य वाढवला की इथे एक पॉईंट जाईल. 11 एके 11. 11चा डिवाइड झाला. इथे किती राहिले 9. 0 घेतला. 11 8 88. इथे 2 राहत आहेत. परत मी 11 एके 11 असा भाग लागेल. परत 9 राहत आहेत. परत 11 8 88. तुम्ही कितीही भागाकार करत गेलात तरी हा भागाकार संपणार नाहीये. हा भागाकार संपणार नाही याचा अर्थ 2/11 काय येईल. नॉन टर्मिनेटिंग नंबर येईल. आणि त्याचं उत्तर लिहिताना या 2/11चं उत्तर लिहिताना मी असं लिहिणार 0.18 आणि वरतीही रिकरिंगची लाईन देणार. याचा अर्थ हा जो 18 आहे तो 18 18 18 रिपीट होणार. जर तीच लाईन मी 0.18 वर दिली असती तर याचा अर्थ 0.18888 रिपीट झाले असते. पूर्ण 18 वर लाईन देतो याचा अर्थ 18 18 18 रिपीट होत आहेत. पण ही संख्या कुठली आली मग नॉन टर्मिनेटिंग. कारण भागाकार संपत नाहीये. रिमाइंडर 0 येत नाहीये. रिमाइंडर 0 आला भागाकार स्टॉप झाला की तो टर्मिनेटिंग आणि भागाकार स्टॉप नाही झाला की तो नॉन टर्मिनेटिंग. आता मला असं वाटतं तुम्हाला गणित समजलं असेल. मी अजून एक उदाहरण देणार आहे आणि मग मी स्टॉप करणार आहे. बघा एक एक्झाम्पल बघा. 13/5. 13ला आपण डिवाइड करतोय 5ने. ओके. 5 एके 5. 5 दुने 10. इथे 3 राहतील. 0 घेतला. पॉईंट देणार इथे 5 30. भागाकार स्टॉप झाला. उत्तर आलंय 2.6. इट मीन्स इट इज अ टर्मिनेटिंग. आणि भागाकार स्टॉप नसता झाला तर तो झाला असता नॉन टर्मिनेटिंग. ओके. एक्झाम्पल 11/6. 11ला 6ने डिवाइड करा. 6 1 जा 6. इथे 5 राहिला. परत 0 घेतला. इथे पॉईंट दिला. 6 8 जा 48. 6 8 48. ओके. 2 राहिले. 6 त्रिक 18. परत 2 राहिले. 6 त्रिक 18. परत 2 राहिले. 6 त्रिक 18. 3 3 3 रिपीट होणार. याचा अर्थ उत्तर आले 1.83 आणि 3 वरती मी रिकरिंगची लाईन देणार आहे. भागाकार संपत नाहीये म्हणून तो नॉन टर्मिनेटिंग. आणि रिकरिंग म्हणजे काय ही संख्या रिपीट होते म्हणजे रिकरिंग संख्या. आता फक्त आपण एवढं शिकतोय टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. भागाकार स्टॉप झाला की टर्मिनेटिंग. स्टॉप नसेल होत तर तो नॉन टर्मिनेटिंग. संख्या पुढे 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 वाढत जात असेल तर नॉन टर्मिनेटिंग. ओके. मग हे तुम्हाला समजलं असेल. आज आपण इथे स्टॉप करू. थँक्यू.